नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची आकांत ही कादंबरी. आज भाग 9. पण तत्पूर्वी तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन, तेही प्रेस करा. ऐकूयात सुरेश वैद्य लिखित आकांत या कादंबरीचा भाग 9. अभिमन्यू कॉलेजच्या गेटमधनं आत शिरला तेव्हा त्याची छाती धडधडत होती. आज रिझल्टचा दिवस होता आणि आजच्या या रिझल्टवर त्याचं सगळं भवितव्य अवलंबून होतं. तसं आपण पास होणार याची त्याला खात्री होती, फक्त किती टक्के मार्क मिळणार याची त्याला उत्सुकता होती. गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांनी त्याचं सगळं आयुष्य पार बदलून गेलं होतं. ध्यानीमनी नसताना त्याला अशा एका वळणावर आणून उभं केलं होतं की तो पार गोंधळून गडबडून गेला होता. अंगावर अचानक पडलेल्या जबाबदारीनं तो क्षणभर खचून कोलमडून गेला होता. सगळ्यात जास्त काळजी त्याला आईची वाटत होती. बाबांच्या आकस्मिक मृत्यूचा धक्का ती कितपत सहन करील याची भीती त्याला वाटत होती. सुदैवानं आईनं हा आघात पचवला होता, मात्र ती दाखवत नसली तरी या घटनेचा तिच्या मनावर खोल परिणाम झालेला होताच. तिची तब्येत झपाट्यानं खालवली होती. चेहऱ्यावरचं हास्य तर केव्हाच मावळलं होतं. घराबाहेरही ती फारशी पडत नव्हती. केवळ मुलांकडे बघून ती जिवंत राहिली आहे हे स्पष्ट जाणवत होतं. अभिमन्यू, विशाखा, गोविंद आपापल्या परीनं तिची काळजी घेत होते, तिला धीर देत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर अभिमन्यू समोर आता एकच आशेचा किरण होता आणि तो म्हणजे चांगल्या मार्कांनी पास होऊन पटकन कुठेतरी नोकरी मिळण्याचा. नोकरी लागल्यावर काही प्रमाणात तरी त्याच्यासमोर असलेले प्रश्न सुटायला मदत होणार होती. निदान 2 वेळच्या सगळ्यांच्या पोटापाण्याची चिंता तरी निश्चितच मिटणार होती. अभिमन्यू कॉलेजच्या गेटमधनं आत शिरून नोटीस बोर्डजवळ आला तेव्हा तिथे मुलांची प्रचंड गर्दी जमली होती. काही जण आनंदानं एकमेकांना मिठ्या मारत होते तर काही जण दुर्मुखलेल्या चेहऱ्यानं पण उसनं हसू तोंडावर आणून दुसऱ्याचं अभिनंदन करत होते. आणि ह्या सगळ्यात आशिष मोठ्या रुबाबात चेहऱ्यावर प्रसन्न हसू धारण करून उभा होता. त्याच्या भोवती जमलेला मुलांचा घोळका पुन्हा पुन्हा त्याचं अभिनंदन करत होता. काही जण त्याच्याकडे पार्टी मागत होते आणि आशिष शहा सुद्धा हसून सगळ्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करत पार्टी द्यायचं मान्य करत होता. अभिमन्यू किंचित लांब थांबून हे दृश्य काहीशा चकित नजरेनं बघत होता. अचानक मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसं अभिमन्यूनं मागं वळून बघितलं. त्याच्या मागे त्याला व्यावहारिक ज्ञानाचे धडे देणारा देशमुख उभा होता. अभिमन्यूनं मागं वळून बघताच देशमुख म्हणाला, अरे मी केव्हापासून तुला शोधत होतो, होतास कुठे? अरे हे काय, मी आत्ताच येतोय, अभिमन्यू म्हणाला. रिझल्ट आउट झाला? अरे कधीच झाला. नोटीस बोर्ड बघितली नाही का तू? नाही रे. मग जा बघ. पण ही मुलं आशिषचं अभिनंदन कशासाठी करतायत? तो पास झाला. पास? देशमुख त्याची कीव केल्यासारखं हसत म्हणाला. अरे सगळ्या कॉलेजमध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट आलाय तो. आहेस कुठे तू? अभिमन्यूला एकदम धक्का बसल्यासारखा तो देशमुखकडे बघत राहिला. अरे कसं शक्य आहे ते? महिन्यातनं केवळ 8 दिवस कॉलेजला येणारा, एखाद दुसरं लेक्चर अटेंड करणारा आशिष चक्क कॉलेजमध्ये पहिला येतो? छे, कसं शक्य आहे ते? विश्वास बसत नाहीये ना तुझा? देशमुखनं काहीसं कडवट हसत विचारलं. खरंच नाही बसत, अभिमन्यू प्रामाणिकपणे म्हणाला. पण ते खरं आहे, देशमुख म्हणाला आणि मग क्षणभर थांबून त्यांनी विचारलं, आणि तुझी पोझिशन काय आहे माहितीये? काय आहे? तुला फक्त 2nd क्लास मिळालाय, नो पोझिशन. काय? अरे पण हे कसं शक्य आहे? वर्षभर मी एवढा जीव तोडून अभ्यास केला, एवढी मेहनत केली आणि मान्य, पण तुझे पेपर तूच लिहिले होते, एखाद्या प्राध्यापकानं लिहिलेले नव्हते ते. म्हणजे? हे बघ अभिमन्यू, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, पैशात फार मोठी ताकद असते. अरे आशिषनं पूर्ण 1 लाख रुपये खर्च केले, स्वतःच्या तोंडाने सांगतोय तो हे. त्याच्या कोऱ्या उत्तरपत्रिकेच्या जागी दुसऱ्याकडून लिहून घेतलेली उत्तरपत्रिका घुसडण्यासाठी
प्रत्येक पेपर तपासणाऱ्या प्राध्यापकांना त्यांनी प्रत्येकी 20,000 रुपये लाच दिली आहे. लाच लाच. अभिमन्यूच्या डोक्यात कोणीतरी घणाचे घाव घालत असल्यासारखं त्याचं डोकं बधीर झालं होतं. डिग्र्या जर अशा 1,00,000-2,00,000 रुपये खर्च करून मिळत असतील तर मग वर्षभर कॉलेजात जायचं कारणच काय? कशासाठी आपण एवढा दिवस रात्र एक करून अभ्यास केला? कशासाठी एवढी मेहनत घेतली? केवळ कसलीही पोझिशन नसलेला सेकंड क्लास मिळवण्यासाठी? विद्यादानासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणारे हे शिक्षक भ्रष्टाचाराला बळी पडत असतील तर आपल्यासारख्या हुशार, बुद्धिमान पण गरीब विद्यार्थ्याच्या भविष्याला मग काय अर्थ उरतो? देशमुख म्हणतो तेच खरं आहे. पैशाची फार मोठी ताकद आहे, फार मोठी. त्याचवेळी अचानक त्याच्या कानात विष्णुपंतांचे शब्द घुमायला लागले. सत्य आणि असत्याच्या या लढाईत अंतिम विजय सत्याचाच होतो. तुझ्यासारख्या तरुणांनी आता ही लढाई लढायला हवी. माझ्यानंतर ही लढाई समाप्त होता कामा नये. माझा हा आदर्श तूच आता पुढे चालवायचा आहेस. अभिमन्यू ताडकन वळला आणि निश्चयानं पावलं टाकत कॉलेजच्या गेटमधनं बाहेर पडला. विष्णुपंतांचे शब्द आठवून त्याच्या खचलेल्या मनात पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला होता. हो बाबा, या भ्रष्ट यंत्रणेशी मी प्राणपणानं सामना करीन. ज्या तत्वांसाठी तुम्ही बलिदान केलं ते तुमचं बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही, अभिमन्यू मनातल्या मनात म्हणत होता. अभिमन्यू आपल्या घराच्या रस्त्याकडे वळत असताना त्यांच्या भागातला नेहमीचा पोस्टमन त्याच्याजवळ सायकल थांबवत म्हणला, अरे अभि, बरं झालं तू इथे भेटला, नाही तर तुझ्या एका पत्रासाठी मला आता जावं लागलं असतं. माझं पत्र? अभिमन्यू चकित हेत उद्गारला. कुठून आलंय माझं पत्र? पत्र उलट सुलट करून पत्रावरचा शिक्का बघत पोस्टमन म्हणाला, मुंबईहून आलंय. मुंबईहून? पत्र अभिमन्यूच्या हातात देत पोस्टमन निघून गेला. अभिमन्यूनं पत्र उघडलं आणि तिथेच उभं राहून वाचलं. पत्र बशीरचं होतं. बशीरनं पत्रात लिहिलं होतं, मी काही दिवसांसाठी दुबईहून मुंबईला आलोय. आमच्याच कंपनीतर्फे एका नवीन प्रोजेक्टचं काम लवकर तिकडे सुरू होणार आहे. त्यासाठी इंजिनियर्सच्या जागा भरायच्या आहेत. तुझा रिझल्ट लागून तू पास झाला असशील तर आमच्या कंपनीतली तुझी नोकरी पक्की म्हणून समज. तुला शब्द दिल्याप्रमाणे तुझ्याविषयी मी माझ्या साहेबांना सांगून ठेवलंय. तेव्हा हे पत्र मिळताच तू ताबडतोब मुंबईला ये. जेवढ्या लवकरात लवकर येशील तेवढं चांगलं, म्हणजे पासपोर्ट वगैरे गोष्टी उरकता येतील. तसंच दुबईहून येतानाच मी 8 माणसांचा व्हिसा आणलाय बनवून. त्यातला एक व्हिसा मी फक्त तुझ्यासाठी राखून ठेवलाय. मुंबईला येताना सरळ टॅक्सी पकडून माझ्या फ्लॅटवर ये. फ्लॅटचा पत्ता तुझ्याकडे आहे. अभिमन्यूने एक दीर्घ निश्वास सोडला. पत्राची घडी करून ते खिशात ठेवता ठेवता मनातल्या मनात म्हणाला, दोस्ता, तुझ्या रूपानं अजूनही माणुसकी शिल्लक काय म्हणायची. पण आता मी दुबईला कसा येऊ शकणार? आईची, बहिणीची, भावाची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांना असं इथे वाऱ्यावर सोडून मला कुठेही जाता येणार नाही. इथेच एखादी छोटी मोठी नोकरी बघून मला इथेच राहायला हवं. बाबांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करायला हव्यात. विशाखाचं लग्न, गोविंदचं शिक्षण, या सगळ्या जबाबदाऱ्या आता माझ्यावर आहेत. म्हणूनच मला आता माझ्या एकट्याचा विचार करून नाही भागणार मित्रा. ह्या आणि अशाच विचारानं विषण्ण झालेला अभिमन्यू घराकडे जाणाऱ्या गल्लीत शिरला. तसं गल्लीच्या तोंडावर उभ्या असलेल्या 4-5 तरुणांच्या टोळक्यातला एक जण अभिमन्यूकडे बघत आपल्या साथीदारांना उद्देशून म्हणाला, काय राव्या, आज गिऱ्हाईक मिळालेलं दिसत नाही. सगळेजण जोरात हसले. मग दुसरा एक जण रवी नावाच्या त्या तरुणाच्या पाठीवर हात मारत म्हणाला, अरे यार, गिऱ्हाईक काय असे दिवसा ढवळ्या मिळतात का? त्यासाठी रात्रीच्या अंधारात एखाद्या बंगलेवाल्याकडे जायला लागतं. तेही एकट्याने नाही बरं का, बरोबर बहिणीला घेऊन. हा यार, पण काय म्हण, हा धंदा एकदम मस्त आहे. एका रात्रीत 1000-500ची कमाई, शिवाय माल घरचाच असल्यामुळे येणारा सगळा पैसा घरात. याला म्हणतात आम के आम, गुठले के भी दाम. क्या समजे? तेव्हा हे सगळं बोलणं आपल्याला उद्देशून चाललंय हे अभिमन्यूच्या लक्षात आलं होतं. तरीही त्यांनी मनावर संयम ठेवला होता. पण विशाखाचा तो तशा घाणेरड्या पद्धतीनं उल्लेख होताच त्याचं माथं भडकलं. त्यातच बशीरचं पत्र वाचून आलेली उद्विग्नता त्यात मिसळली. अभिमन्यू गरकन वळला आणि एक अर्वाच्य शिवी देत त्यांनी बोलणाऱ्याची कॉलर पकडली.
बोल, कुणाबद्दल बोलत होतास तू? बोल आता. तुला काय करायचं त्याच्याशी? आम्ही आपापसात गप्पा मारत होतो. गप्पा गप्पा मारत होतात तुम्ही? अभिमन्यू त्याला गदा गदा हलवत त्वेषानं म्हणाला. पहिला शर्ट सोडा, सांगून ठेवतोय. तो तरुण अभिमन्यूचा हात झिडकारण्याचा प्रयत्न करत पुन्हा गोरकावला. अरे तू काय सांगतोस, मी सांगतो ना तुला, असं म्हणत अभिमन्यूनं फाडकन त्याच्या थोबाडीत लगावली. तसा तो तरुण मागच्या मागे धडपडला. अभिमन्यू पुन्हा त्याच्या दिशेनं धावला. आता हे प्रकरण जास्त पेटणार हे लक्षात येताच काही जण मध्यस्थी करायला लागले. काही जण अभिमन्यूला आवरायला लागले. त्याच वेळी त्या तरुणाची आई धावत आली आणि ओरडली, अरे काय चाललंय हे? काकू, अभिमन्यू तुमच्या मोहनला मारतोय बघा. काय रे? मोहनची आई जवळ येत अभिमन्यूला म्हणाली, का मारतोस रे माझ्या पोराला? अभिमन्यू संतापानं थरथरत ओरडला, काकू तुम्ही तुमच्या पोराला सांगून ठेवा. पुन्हा त्याने कधी माझं किंवा माझ्या बहिणीचं नाव घेतलं ना तर माझ्यासारखं वाईट नाही कोणी. अरे जा रे, मोठा आलायस धमकी देणारा. अभिमन्यू, कोणाकोणाची तोंड धरणार आहेस रे तू? त्या रात्री विशाखाला घेऊन तू कुठे गेला होतास हे कोणाला माहिती नाही का काय? आणि चोरासारखे अर्ध्या रात्री परतलात तेव्हा विशाखाचा अवतार कसा होता हे कुणी पाहिलं नाही? आत्ता मोठा साळसूतपणाचा आव आणतोयस ते? मोहनची आई त्याच्यासमोर हात ओवाळत म्हणाली, काकू ते सगळं खोटं आहे. ओरडतोयस कशाला? मला तिच्या आईने सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं. अभिमन्यू त्यावर काहीतरी बोलणार होता त्याच वेळी एक म्हातारा गर्दीतनं पुढे येत म्हणाला, अरे अभि, तू इथे काय करतोयस? घरी जाऊन बघ काय चाललंय. काय चाललंय? अभिमन्यूनं एकदम धास्तावून विचारलं. अरे बाबा, त्या बाबूलाल शेटने तुझ्या घरी जप्ती आणली आहे. जप्ती? अभिमन्यूचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला होता. अरे घरातलं सगळं सामान बाहेर काढलंय. घरासकट सगळ्या सामानाचा लिलाव चाललाय तिथं. म्हाताऱ्यांनी आणखीन माहिती पुरवली. मग मात्र आणखी ऐकायला बोलायला अभिमन्यू तिथे थांबलाच नाही. त्याची पाठ वळताच पुन्हा एकदा त्या तरुणांचं चेष्टायुक्त हसणं त्याच्या कानात शिरलं होतं, पण तिकडे लक्ष द्यायला आता त्याला वेळ नव्हता. म्हाताऱ्यांनी जे काही सांगितलं होतं ते ऐकून त्याच्या हातापायातलं त्राण नाहीसं झाल्यासारखं झालं होतं. अजूनही त्याचा म्हाताऱ्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. झपाट्यानं चालत अभिमन्यू आपल्या घराजवळ आला आणि समोरचं दृश्य बघून क्षणभर जागेवर खेळल्यासारखा झाला. म्हाताऱ्यांनी जे काही सांगितलं होतं ते अगदी खरं होतं. त्याच्या घरासमोर बरीच गर्दी जमली होती. घरातली एकूण एक चीजवस्तू बाहेर काढून ठेवण्यात आली होती. सावित्रीबाई घराबाहेर एका दगडावर बसून शून्य नजरेनं समोरच्या दृश्याकडे बघत होत्या. त्यांचा चेहरा कमालीचा निर्विकार, भावनाहीन दिसत होता. त्यांच्या शेजारी उभी असलेली विशाखा मधूनच हुंदके देत स्फुंदत होती, तर गोविंदा भांबावल्यासारखा उभा होता. दाराबाहेरच एका मोठ्या टेबलाच्या मागे कोर्टाची 2 माणसं, बेलीफ आणि 2 पोलीस बसले होते. त्यांच्या बाजूला बाबूलाल शेठ बसला होता. त्याचा चेहरा काहीसा आक्रसलेला, भेदरलेला दिसत होता. जणू काही हे सगळं तो आपल्या मनाविरुद्ध करत होता. अजून प्रत्यक्ष लिलावाला सुरुवात झाली नव्हती. कागदी कार्यवाही चालू होती. कोर्टाचा एक माणूस समोरच्या वस्तूंची नावं एका कागदावर लिहित होता. त्याच्यासमोर वस्तूची अंदाजे किंमत टाकत होता. अभिमन्यू काय करावं हे न सुचून तसाच फाटलेल्या नजरेनं समोरचं दृश्य बघत असताना अचानक विशाखाची नजर त्याच्यावर पडली. तशी त्याच्या दिशेनं धावत येत ती म्हणली, दादा, दादा, अरे हे सगळं काय चाललंय? अरे. अभिमन्यूनं तिला जवळ घेत खांद्यावर थोपटल्यासारखं केलं. विशाखाच्या आवाजानं सावित्रीबाईही भानावर आल्या. त्यांनी अभिमन्यूकडे बघितलं. नकळत त्यांचा भावनाहीन चेहरा दुःखानं पिळवटल्यासारखा झाला, काहीसा थरथरला. कंपित आवाजात त्या म्हणाल्या, परमेश्वर आपली कसली परीक्षा बघतोय रे अभिमन्यू. आजवर जे झालं ते त्याला पुरेसं वाटलं नाही म्हणून आज हे. आणि बोलता बोलता त्या हुंदके द्यायला लागल्या. अभिमन्यू काय बोलणार, काय उत्तर देणार? आता त्याच्यापुढे एकच मार्ग होता, जाऊन बाबूलाल शेठचे पाय धरायचे.
विशाखाला बाजूला सारून तो गर्दीतनं वाट काढत बाबूलाल शेठजवळ पोहोचला. अभिमन्यूला बघताच क्षणभर बाबूलाल शेठच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले. पण मग अभिमन्यूच्या चेहऱ्यावरचे लाचार अगतिकपणाचे भाव बघून त्याच्यापासून आपल्याला काहीही धोका नाही हे लक्षात येताच त्याला हायसं वाटलं. आपल्या नेहमीच्या टिपिकल आवाजात तो म्हणाला, अरे ये ना ये, आम्ही तुझी वाट बघत होतो. शेठजी तुम्ही हे काय करताय? हे बघ पोरा, हे सगळं मी थोडंच करतोय, पण मला सांग कायद्यापुढं मी तरी काय करणार रे? शेठजी मनात आणलं तर तुम्ही ही जप्ती थांबवू शकता. कशी थांबवणार पोरा? मी पडलो व्यापारी माणूस, आणि व्यापारात कधी कधी आपल्या मनाच्या विरुद्ध अशा गोष्टी कराव्याच लागतात, नाही का? नाही तर मग माझ्यासारख्या माणसाला हातात झोळी घ्यावी लागल. आणि तसं तूच विचार कर ना, मुदत संपल्यावर सुद्धा मी तुम्हा लोकांना इथं राहू दिलं का नाही? आणखीन किती दिवस थांबणार रे मी? पण शेठजी, बाबा तर तुम्हाला आपले मित्र मानत होते, आणि तसं असताना अरे म्हणून तर मुदत संपल्यावर बी मी तुम्हाला 1 महिन्याचा अवधी दिला का नाही? नाहीतर त्याच दिवशी तुम्हाला घर खाली करायला लावलं असतं का नाही? पण शेठजी निदान एवढा तरी विचार करा. माझी आई आजारी आहे, मी बेकार आहे. अशा परिस्थितीत मी ह्या सगळ्यांना घेऊन जाणार कुठे, राहणार कुठे? ना कळतंय ना, मला बी ते कळतंय, पण मी तरी काय करणार सांग? माझ्या घरी मी तुम्हाला घेऊन गेलो असतो रे, पण माझं स्वतःचं घर एवढं छोटं आहे ना, का आम्हालाच नाही पुरत ते. शेठजी निदान आणखीन 1 महिन्याची तरी मुदत द्या. नाही रे बाबा, नाही, ते आता माझ्या हातात नाही राहिलं. आता जप्ती न करता मी परत गेलो ना, या कोर्टवाल्या लोकांचा सगळा खर्च माझ्या बोकांडी पडल. हा, तशी तुला 5-50 रुपयाची गरज असेल तर सांग, मित्राचा पोरगा म्हणून तेवढी मदत देईल मी तुला, पण आता मुदतीचं काय बोलू नको रे बाबा, नको बोलू. अभिमन्यू हताश झाला. बाबूलाल शेठचे आपण पाय धरले तरी त्याच्या हृदयाला पाझर फुटणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. आपण काहीही करू शकत नाही हे त्याला लक्षात आलं होतं. असं काही करणं म्हणजे सरकारी कामात अडथळा आणण्यासारखं होणार होतं. आजूबाजूला जमलेल्या लोकांपैकी काही जण हळहळत होते, पण बरेचसे हा प्रकार छानपैकी एन्जॉय करत होते. कधीही बघायला न मिळालेला प्रकार आज बघायला मिळतोय म्हणून त्यांना समाधान वाटत होतं. जप्ती म्हणजे काय, लिलाव म्हणजे काय, याच्यावर ते सगळे चर्चा करत होते. अभिमन्यू हताश मनानं आणि जड पावलांनी पुन्हा सावित्रीबाई आणि विशाखाजवळ आला. काय झालं दादा? विशाखानं आशेनं विचारलं. अभिमन्यूनं नुसती नकारार्थी मान हलवली, शून्य नजरेनं समोर बघत राहिला. करण्यासारखं आपल्या हातात आता काही नाही हे लक्षात येऊन तोही त्या गर्दीतला जणू एक प्रेक्षक झाला. अचानक कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसं दचकून अभिमन्यूनं वळून मागे बघितलं. त्याच्या मागेच एक पॅन्ट शर्ट घातलेला मध्यम वयाचा माणूस उभा होता. जरा इकडे ये रे, हलक्या आवाजात तो अभिमन्यूला म्हणाला. अभिमन्यूनं क्षणभर शंकित नजरेनं त्या माणसाकडे बघितलं आणि मग तो त्याच्याबरोबर एका बाजूला आला. हे बघ, माझं नाव आहे परदेशी. गेली 20 वर्ष मी कोर्टात कारकुनी करतोय. अभिमन्यूनं काही न बोलता प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे बघितलं. परदेशीलाही त्याच्याकडनं उत्तराची अपेक्षा नसावी. आपली ओळख करून दिल्यावर त्यानेच विचारलं, हे घर तुझं आहे का? हो, माझ्या वडिलांनी गहाण ठेवलं होतं. किती कर्ज घेतलं होतं तुझ्या वडिलांनी? नाही, काही कल्पना नाही, पण बाबूलाल शेठ 25,000 म्हणतोय. एवढं मोठं घर आणि फक्त 25,000च चालले वे? अरे याची खरी किंमत कमीत कमी 1 लाखाच्या आसपास असेल. हो, पण आता आपण काय करू शकतो? हे लोक तर जप्तीचं वॉरंट घेऊन आलेत. हे बघ, तुझी इच्छा असेल ना, अजूनही तू तुझं घर वाचवू शकतो बरं का. कसं काय? समज मी हे जप्ती वॉरंट रद्द करवलं आणि शेठचं सगळं कर्ज आजच्या आज फेडण्या इतकी मी तुला मदत केली, मला किती कमिशन देणार? मी नाही समजलो काही. सांगतो. मी कोर्टात 20 वर्ष काम केलंय, तेव्हा ही जप्ती कशी थांबवायची मला माहिती. निदान 1 दिवस तरी हे जप्ती मी पुढे ढकलू शकतो. अहो, पण 1 दिवसानं काय होणार आहे? अरे लय काय होऊ शकतं. जप्ती पुढे ढकलली ना की मारवाड्याशी 50,000 एखाद्या घराचा विक्री करीन. 1 लाखाचं घर 50,000 मिळतंय तर कुठला बी मारवाडी या व्यवहाराला हसत हसत तयार होईल. माझ्या जबाबदारीवर तो मारवाडी तुला पहिले 25,000 देईल,
ते पैसे शेठला दे, तुझं घर घे सोडवून. त्याचबरोबर पैसे देत असून शेठनं जप्ती आणली म्हणून तू त्याच्यावर आबरूनुकसानीची फिर्याद ठोकून टाक. उरलेले 25,000 जे तुला मारवाड्याकडनं भेटतील त्यातलं 80% कमिशन माझं. म्हणजे 100तले 20 तुझे, 80 माझे. ज्यावेळी तर तुझं घर पोखटात चाललंय त्यावेळी कमीत कमी तुला 5,000 तरी भेटतील. अभिमन्यूचे डोळे लकाकले. 5,000 ही काही अगदी लहान रक्कम नव्हती. शिवाय सध्याच्या परिस्थितीत या 5,000नी त्याचे बरेच प्रश्न सुटणार होते. नाहीतरी घर असंही आणि तसंही जाणार होतच, पण ही 5,000 मिळवण्याची संधी का गमवायची? अभिमन्यू कृतज्ञ नजरेनं परदेशीकडे बघत म्हणाला, परदेशी साहेब, तुमचे हे उपकार मी नाही विसरणार जन्मभर. तुमची अट मला मान्य आहे, पण आत्ता ही जप्ती आपण कशी थांबवू शकतो? अरे त्याची काळजी तो कशाला करतो? हे सगळे लोक या परदेशीला ओळखतात. हे जप्ती वॉरंट मी एका क्षुल्लक पॉईंटवर रद्द करू शकतो. मग प्लीज एवढं करा. तुझ्याकडं 50 रुपये आहेत का? कशाला? लय बाबडा दिसतो राव तू. अरे खालपासनं का आम्हाला सुरुवात करावी लागते? पहिल्यांदा मला बेलिफची बोलावं लागेल. त्याच्या मुठे 10-20 दाबल्याशिवाय तो थोडा पुढं सरकणार आहे का? मला जे तुझ्याकडनं कमिशन भेटणार आहे ते सगळंच्या सगळं माझ्या खिशात थोडंच जाणार आहे वय. अरे त्यातलं निम्मत ह्या सगळ्यांना द्यावं लागणार, तेव्हा कुठं आपलं काम होणार आहे? हे ऐकलं आणि अभिमन्यूचं सगळं शरीर एकदम ताड झालं. त्याच्या डोक्यात एकच शब्द गिरमिटासारखा फिरायला लागला, लाच, लाच आणि लाच. म्हणजे हे सगळं काम परदेशी लाच देऊन करणार आहे. आणि मग नकळत त्याच्या कानात विष्णुपंतांचे शब्द पुन्हा एकदा घुमायला लागले, तुझ्यासारख्या तरुणांनी ही लढाई लढायला हवी. माझ्यानंतर ही लढाई समाप्त होता कामा नये. माझा आदर्श तूच पुढे चालवायला पाहिजे. परदेशी त्याचा खांदा हलवत म्हणाला, अरे कसला विचार करतोय? पैसे दे की लवकर. एकदा लिलाव सुरू झाला ना मग काय करता येणार नाही आपल्याला. नाही नाही, मला नको आहेत तुमचे 5,000 रुपये. अरे काय बोलतोय तू? आता तर म्हणत होता ना तू. नाही, तो माझा मूर्खपणा होता. अरे मूर्खपणा तू आत्ता करतोय राव. 1 लाखाचं घर 25,000 चाललंय, सामानच सकट चाललंय ते बी. हे बघ, तुझ्याकडे नसतील 5-50 रुपये तर मी देतो माझ्याजवळचे, नंतर ॲडजस्ट करू आपण. नाही, नको. 5,000च काय, 5 लाखाचा फायदा जरी होत असला ना तरी मी लाच देऊन कुठलंही काम करणार नाही. अभिमन्यू ठाम स्वरात म्हणाला. परदेशीनं काहीशा विचित्र नजरेनं अभिमन्यूकडे बघितलं. मग पुन्हा एकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अरे जरा वस्तुस्थितीची जाणीव ठेव. 5,000 भेटले ना तर निदान एखाद्या भाड्याच्या घरात तरी तो आपल्या आईला आणि बहिणीला ठेवू शकशील, नाही तर कुठं घेऊन जाणार तो त्यांना? आमच्या नशिबात असेल तसं होईल, पण मी 1 पैसा लाच देणार नाही. ज्या गोष्टीमुळे आमच्या डोक्यावरचं छप्पर गेलंय त्याच गोष्टीचा आधार घेऊन मला नवीन छप्पर नकोय. अभिमन्यू बोलत असताना लिलावाला सुरुवात झाली होती. कोर्टानं नियुक्त केलेला माणूस लिलावाची बोली बोलत होता. सगळ्यात पहिल्यांदा ज्यानं बोली बोलली त्याला बघताच अभिमन्यूचं डोकं एकदम गरम झालं होतं, कारण तो माणूस रमणभाई होता. मित्रांनो, हा 9वा भाग इथेच संपला. 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.